नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नुकताच 10वीचा निकाल जाहीर केला होता। राज्याचा एकूण 94% निकाल लागला असून यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे। राज्य सरकारकडून कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून एक महत्त्वाची शैक्षणिक योजना राबवली जाते। 10वी-12वी शिक्षण आर्थिक सहाय्य योजना असं या योजनेचं नाव आहे। योजनेद्वारे 10वी आणि 12वी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये दिले जातात। जर आपल्या पाल्याला 10वी मध्ये 50% मिळाले असतील तर त्यांनाच या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्य सरकार महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते आणि यापैकी एक म्हणजेच 10वी ते 12वी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना। या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त 2 मुलांना 10वी किंवा 12वीतील 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाईल। या योजनेच्या वैशिष्ट्य असं आहे की 10वी किंवा 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त 2च मुलांना दिली जाईल। या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं हा आहे। विद्यार्थ्यांचे पालक महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य मात्र त्यासाठी असायला हवेत। विद्यार्थी आणि त्याचं कुटुंब हे महाराष्ट्राचे नागरिक असावेत। अर्जदाराला 10वी किंवा 12वी मध्ये किमान 50% गुण असणं आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 10वी किंवा 12वी मध्ये जर तुमच्या पाल्याला 50% किंवा त्याहून जास्ती गुण मिळालेले असतील आणि जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तिथे ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुम्हाला ती शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।